करण्यात येते की हा जो सामना होईल 7-5-7. आणि एक महत्वाची सूचना या ठिकाणी सामना या ठिकाणी सुरू होतोय आणि मी माईक या ठिकाणी अब्दुल सरांच्या हातात होते. नेक्स्ट अब्दुल सर. तर धन्यवाद प्रसाद. माझी आवाज माझी ओळख आणि माझी कला ही माझी ओळख म्हणजे अर्थात मैदान. चांगल्या प्रकारची सुरुवात आणि गुण मिळवला 1-0. माझ्यासोबत ज्या मुलाचा वाटा म्हणजे खूप चांगल्या प्रकारचा धावून गेलेला आहे. खरंच वैजपूरचा एकजुटीचा आपल्याला खेळ पाहायला भेटलाय. बघा याला म्हणतात एकजुटीचा खेळ म्हणजे कबड्डी. पुन्हा एकदा रेड करतो वैजपूरचा संघाचा खेळाडू जर्सी नंबर 26. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. अप अँड डाऊन खेळावा लागेल. अप अँड डाऊनची गरज. चांगल्या प्रकारचा बॅकिंग मारण्याचा प्रयत्न करतायत जर्सी नंबर 26 आणि क्या बात आहे. म्हणजे अडचण जर सारखी लागली असेल तर निश्चित रेडर बाद झाला असता. चांगला प्रयत्न केलायत. कोण एकदा रेड करतोय. एक क्रीडा मंडळाचा खेळाडू काय झालं यश. हा बघा सर्व संघाने एक महत्वाची सूचना आहे. ज्या संघाने आपल्या संघाची एंट्री फीस जमा केली नाही त्या संघाला खेळ दिला जाणार नाही. चांगल्या प्रकारचा रेड करतो जर्सी नंबर 10 चा प्रयत्न आणि चला रेडर स्वतः आउट झालेला आहे. लॉबिंग मध्ये पडलेला आहे. तसं चांगल्या प्रकारचा सामना चाललेला आहे. तसं तुला काय वाटतंय गंगापूर नगरीमध्ये पहिल्यांदा या प्रकारचा सामना स्पर्धा झाली पार पडलेली आहे. तुला काय वाटतं प्रसाद. सर जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी तालुकास्तरीय जो कबड्डी स्पर्धा घेतली 7 किलो वजना अंतर्गत असं मला वाटतं ही स्पर्धा होती. खूप लांबून संघ आले. तर या ठिकाणी वैजापूर असेल, कांचनवाडी असेल, शेंदूरवादा, ढोरेगाव, त्यानंतर गळीम, धानोरा या ठिकाणी रेड आउट झाला आहे. 1 पॉइंट क्रांत क्रीडा मंडळ. आणि स्कोर या ठिकाणी सरासरी 3-2 या ठिकाणी स्कोर चालू आहे. इकडे पाठीमागचे भैया थोडं बाहेर जायचं. तुम्ही थोडं मागे जा. प्लीज सहकार्य करा. आपण एक खेळाडू आहे. खेळाडू ते आपल्याला जपायची आहे. थोडं बरोबर बाहेरून बघा ना. हा मैदान तुमच्यासाठीच आहे. थोडं सहकार्य करा प्लीज. पुन्हा जाऊया मैदानाच्या आत. प्रसाद हा आपल्या गंगापूर नगरीमध्ये हा भव्य क्रीडा संकुल पण देखील तयार झालेला आहे. मी अखिल भारतीय परिषद सर्व जे सदस्य त्यांचा मनापासून आभार मानतो. आणि यानंतर आपण ग्रामीण खेळाडूंसाठी देखील या स्पर्धा आपण इथे घेऊ असं मी सर्व आपले जे सदस्य आहेत मी यांना विनंती करतो. अशा प्रकारचे तुम्ही सामने इथं चालू करा जेणेकरून सुपर टॅकल झालेला आहे. तिथं डायरेक्ट बसून थोडं लांब व्हायचं. पुन्हा जाऊया मैदानाच्या आत. जर्सी नंबर 10 चा खेळाडू आणि बॅक मारला प्रयत्न नाही केला त्याने. थोडस लांब. क्या बात आहे. दम्मानी सावकाश खेळा. अजून भरपूर सामने बाकी आहेत. चौदा गुण त्याला कडक गुण झालेले आहेत. 6-4 बघा. आणि काउंट करावा लागेल. 5 वाऱ्या पाठ्या. आणि खास पाटीलच्या चेहऱ्यावरती म्हणजे 3 महिने उन्हाळा, पहिला पाऊस, तो गारवा आणि पातीचा टोला सुगंध तसंच आमच्या पाटीलच्या चेहऱ्यावरती. निश्चित म्हणजे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी बघा सार्थक लिस्ट लागत. पैसे नाही. मैदाननं भरपूर काय दिलं आम्हाला.
वजनपूरच्या बाबतीत बोललेलं गेलं ना प्रसाद सर, कोणताही गेम असू द्या, कबड्डी असू द्या, हँडबॉल असू द्या, प्रत्येक खेळमध्ये खरंच या गावाला मानावं लागेल. आणि माझ्या बाजूला जे बसलेले आहेत अर्थात प्रसाद सर हे देखील येणे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवलेलं आहे. असेच आमचे प्रसाद सर. पुन्हा एकदा आरेड कपिल नंबर 10 आणि चांगल्या प्रकारचं पकड आणि चालन. हे खेळमध्ये दुःख होणार, इजा होणार. बघा आयुष्यामध्ये सक्सेस होत राहिला, यशस्वी होत राहिला, तुम्हाला थोडा त्रास सहन करावा लागता खेळाडू मित्रांनो. ओके, दोन्ही पंचांना विनंती आहे, रेडर आउट झाला की लवकर दिसेल वारा, कारण कुठल्या प्रकारची खेळाडूला इजा हल्ली झाली नाही पाहिजे याची काळजी घ्या. या सामन्याचे पंच म्हणून कार्यरत असलेल्या आमचे दोन्ही जिल्हा मित्र, विशेषतः आमचे पाहुणे बीडवरून आलेले आहेत, बीडचे पाहुणे पण देखील या सामन्याला आलेले आहेत. बघा काय स्किल आहे, काय खेळतोय पट्टा जर्सी नंबर 6चा. थोडा पायामध्ये स्किलची कमतरता प्रयत्न करावा. नवीन खेळाडू आहे, नवीन ट्रॅक भेटतोय प्रसाद. या सामन्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक खेळाडू लोक छलांग मारो आणि मारोय मौजान येतो का पापा का बरा. या ठिकाणी मी या रीडर बद्दल एक सांगू इच्छितो की खोट बोलायचं नाही. कबड्डी सामना आहे, यावंच लागतंय. 1 पॉइंट घेतलाय, 4 पॉइंट घेतलाय. संध्याकाळी सामने अजून बाकी आहे. चला बघा रेड करतोय साई, छोटा खेळाडू, छोटा बंब बडा धमाका. चांगला प्रयत्न पुन्हा परतावा लागेल त्याला आणि सूचना आलेले आहेत. हाफ टाइम झालेला आहे. जाऊया.